नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची पुन्हा चोरी सुरू तर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर थांबला होता प्रकार 2-4 दिवसानंतर पुन्हा चोरांचा हा प्रकार सुरू तर नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। राज्यसभेवर महायुतीचे 7 पैकी 6 जण निश्चित येणार, विरोधकांना मिळणारी एक जागा कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न। राज्यसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करू, बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही टोकाचा प्रयत्न केला, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। स्वीकृत नगरसेवकांबाबत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तरच नाही, मनसेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी, भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असलेल्यांनाही एक्सपायरी डेट आहे, राज ठाकरेंचं विधान। तर भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून राज ठाकरे यांच्यावर पलटवार। सुनेत्रा वहिनींच्या राज्यसभेच्या जागेवर नो अरोरा, ओनली अँड ओनली पार्थदादा पवार। रुपाली ठोंबरेंच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण। देशातील खासगी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा ऑडिट होणार, अजित पवारांच्या अपघातानंतर मोठा निर्णय। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं डीजीसीएला आदेश। इंदापूर अपहरण प्रकरणातील अपहरण झालेली तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर, अपहरण नसून स्वतःच्या मर्जीनं पळून गेले, मुलीची पोलिसांसमोर कबुली। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार, गोकुळच्या विक्री दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव। गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।